बालमित्रांनो, we are going to solve exercise 5.1. We have covered basics of the vectors and 3D geometry, 3D space मध्ये. ठीक आहे. Exercise 5.1 मधला फर्स्ट क्वेश्चन. वेक्टर A is directed due north and त्याचं मॅग्निट्यूड 24. वेक्टर B is directed due west, त्याचं मॅग्निट्यूड 7. फाइंड A वेक्टर प्लस B वेक्टर. व्हेरी इझी. नॉर्थ म्हणजे वरती कोण आहे बेटा? A वेक्टर. ठीक आहे ना, असा की ज्याचं मॅग्निट्यूड किती आहे बेटा? 24. येस ऑर नो? वेक्टर बी इज डायरेक्ट वेस्ट, नाही का, ईस्ट वेस्ट, ईस्ट ऑर वेस्ट, इंडिया इज बेस्ट. त्याचं मॅग्निट्यूड किती बेटा? पुढे गेला 7, राईट, लाईक दिस. सो हा वेक्टर बी वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड किती बेटा? 7. एग्री? मला काय म्हणतात, त्यांचं काय करा, फाइंड मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर प्लस बी वेक्टर. बेटा लक्ष दे, हा पहिला वेक्टर, त्याच्या पुढे दुसरा वेक्टर. तू म्हणजे सर इथेच का लिहिलं? इथं कुठे लिही. वेक्टर कॅन शिफ्ट पॅरलल टू इटसेल्फ. नोटबुक मध्ये लिहित असताना हे लिहि वाक्य नोटबुकच्या टॉपला. वेक्टर कॅन शिफ्ट पॅरलल टू इटसेल्फ. एक वेक्टर कुठेही पॅरलली शिफ्ट होऊ शकतो, तेवढंच मॅग्निट्यूड आणि 30 डायरेक्शन. सो इथून उचलून तू इथे ठेवू शकतो. अरे सॉर नो? ठीक आहे. सो फायनली एका पुढे एक आले. काय बोलतो बेटा मी? ते दोघं एका पुढे एक आले. मात्र त्यांचा रिझल्टंट इज गिवन बाय स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट पॉइंट, starting point of the first vector to the ending point of the second vector. This will be their resultant beta, which is A vector plus B vector. है की नाही? A चा आणि B चा हा रिझल्टंट. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? दोघांमधला अँगल 90 आहे. म्हणजे इथं पायथागोरस थेरम लावू शकतो सिम्पली मी. येस ऑर नो बेटा? सो A वेक्टर अधिक B वेक्टरचं मॅग्निट्यूड म्हणजेच अंडर रूट. मॉड ऑफ A वेक्टर म्हणजेच A बेटा, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज अंडर रूट 24 चा स्क्वेअर प्लस 7 चा स्क्वेअर. गेटिंग? 24 चा स्क्वेअर बेटा 576, 7चा आहे 49, विल बी रूट मध्ये 9 आणि 6 15, हात चाला 1, 7 आणि 4 11 आणि 1 12, हात चाला 1, 5 आणि 6, स्क्वेअर रूट ऑफ 625 म्हणजेच 25. स्क्वेअर रूट इज ऑलवेज प्लस ऑर मायनस, परंतु वेक्टरचं मॅग्निट्यूड ही लेंथ असते युजली किंवा फोर्स व्हॉट एव्हर इट इज देअर. वेक्टरचं मॅग्निट्यूड कॅन नॉट बी निगेटिव्ह. इट्स व्हॅल्यू कॅन नॉट बी निगेटिव्ह. इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. लक्ष दे, सेकंड क्वेश्चन इन द ट्रायंगल पी क्यू आर. एक ट्रायंगल पी क्यू आर आहे. मग एकदा काढू आपण त्याला टाइमपास. येस, एक टाइमपास डायग्राम ड्रॉ करू आपण. ठीक आहे. सपोज दिस इज माय ट्रायंगल पी क्यू आर. काय म्हणतात? पी क्यू वेक्टर इज 2A वेक्टर. हा जो पी क्यू वेक्टर आहे बघ ना, पी टू क्यू काय रे बच्चा? 2A वेक्टर. क्यू आर वेक्टर इज 2B वेक्टर. हा जो क्यू आर वेक्टर आहे ना, हा आहे 2B वेक्टर. मिड पॉइंट ऑफ पी आर इज एम. या पी आर चा काय रे बच्चा? यम हा मिड पॉइंट म्हणजे दिस सेगमेंट इज दिस सेगमेंट. येस ऑर नो बेटा? अच्छा, आता बघ, फाइंड फॉलोइंग वेक्टर्स इन टर्म्स ऑफ ए वेक्टर अँड बी वेक्टर. एक पी आर वेक्टर काढायचा आपल्याला. हा पी आर वेक्टर इन टर्म्स ऑफ दिस अँड दिस. व्हेरी इझी. कॅन आय से पहिला वेक्टर त्याच्या पुढे दुसरा वेक्टर, रिझल्टंट विल बी स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट एंडिंग पॉइंट ऑफ सेकंड. येस. सो बच्चा पी आर वेक्टर I will write first PR vector. Very easy. This plus this. So 2A vector plus 2B vector. Agree? म्हणजेच मी दोन कॉमन घेऊन A vector अधिक B vector. Yes, I have expressed and I am done. Second, QM vector. हा Q, हा M यांना जोडा. मला हा वेक्टर पाहिजे QM. अच्छा, मग एक काम करू आपण, एका पुढे एक मी तुम्हाला शिकवलं ना, हा आहे याच्या पुढे हा आहे, तर ह्या ट्रायंगल मध्ये आपण हा एक वेक्टर घेऊ ना, पीएम वेक्टर. सर हाऊ कॅन वी गेट पीएम वेक्टर? येस सर, वी कॅन गेट. बघ लक्ष दे, एकदा ट्रायंगल लाव. 2A वेक्टर प्लस QM वेक्टर. बघ लक्ष दे, 2A वेक्टर त्याच्या पुढे QM वेक्टर. शब्द माझे नीट ऐक, एका पुढे एक, रिझल्टंट इज छिक प्लस छिक. चुकीचा एरो दाखवला मी, एरो खाली आला पाहिजे. बेटा आन्सर इज पीएम वेक्टर. अग्री? पण मला आणि बी मध्ये पाहिजे हा वेक्टर, म्हणजे याला याला रिप्लेस करू आपण. एम मिड पॉइंट आहे, म्हणजे मी असं म्हणू का, पीएम वेक्टर पी आर चा अर्धा आहे. पीएम वेक्टर इज पी आर वेक्टर अपॉन 2. अरे येस ऑर नो? एम इज द मिड पॉइंट. उघड्या डोळ्याने दिसत. मग पी आर वेक्टर हे काय वरती काढला आपण. येस ऑर नो बच्चा? इट इज 2 टाइम्स ए वेक्टर प्लस बी वेक्टर आणि अपॉन 2. ह्या दोनला हा दोन गेला. मग आता तुमचा जो क्यूएम वेक्टर आहे,
त्याचं फायनल आन्सर मी लिहू का आता? इथं ए वेक्टर अधिक बी वेक्टर आहे, त्याच्यातून हा 2 वजा होईल, एका ए मधून 2 गेले, मायनस ए वेक्टर प्लस बी वेक्टर विल बी द आन्सर. घ्या स्क्रीनशॉट. बेटा, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. इफ ए बी सी डी ई एफ इज द रेग्युलर हेक्सागॉन, दाखवा ए बी प्लस एसी प्लस ईडी प्लस ई प्लस एफ हे वेक्टर्स इज इक्वल 6 टाइम्स. एकदा डायग्राम काढू आपण जिथे ओ इज द सेंटर ऑफ द हेक्सागॉन. हे बघ, रेग्युलर हेक्सागॉन काढू आपण मस्त पैकी. ठीक आहे बेटा, दिस इज दी रेग्युलर हेक्सागॉन. चला नाव द्यायला सुरू करू आपण. ए बी सी डी ई एफ. ऍग्री? याचं सेंटर ओ आहे बेटा, याचं सेंटर ओ आहे. हाऊ कॅन आय गेट द सेंटर? व्हॉट इज द प्रॉपर्टी बेटा? ओके, समजा इथे जर का सेंटर ओ आहे, तर दी सेंटर ओ हे जे दोन अपोजिट पॉइंट्स आहेत यांना बायसेक्ट करेल. दिस सेगमेंट इज इक्वल टू दिस सेगमेंट इज व्हॉट वी कॅन से इज काय म्हणू शकतो बेटा आपण त्याला? आय कॅन से इज अ प्रॉपर्टी ऑफ द हेक्सागॉन. क्लियर आहे बच्चा? ठीक है ना? तो सेंटर. चलो शुरू किया जाए, मला हे प्रूव्ह करायचंय. ए बी प्लस एसी. अच्छा, मग मी एलएचएस साइड घेऊ बच्चा. यस सर. एलएचएस इज ए बी वेक्टर अधिक एसी वेक्टर अधिक एडी वेक्टर अधिक एई वेक्टर अधिक एफ वेक्टर. ओके, लेट मी चेक विद द क्वेश्चन. ए बी एसी एडी एई एफ. यस. चलो शुरू किया जाए बेटा. एक काम करू आता आपण. मला ए बी अधिक एसी अधिक एडी अधिक एई अधिक एफ चं फायनल आन्सर ए ओ च्या टर्म्स मध्ये लिहायचंय. म्हणजे मला यांना रिड्यूस करून एडी पर्यंत आणायचंय. बघ, यू विल अंडरस्टँड. बेटा, मी ए बी ला एरो लावला, ए बी वेक्टर. बीसी ला एरो लावला, बीसी वेक्टर. कॅन आय राईट ट्रायंगल लॉ? हे सो ना बेटा. मी हे बघ, हे पुसतो म्हणजे काय होईल, राडा कमी होईल. ओके बेटा. बेटा मला सांग, मी हे पुसतो सगळं. ओ इज द सेंटर. हे बघ, फ्रेश डायग्राम. मला सांग, ए बी वेक्टर अधिक बीसी वेक्टरचं उत्तर मी लिहू शकतो का नाही? एसी वेक्टर लिहू शकतो नाही बेटा? येस. सो हा जो ए बी वेक्टर आहे याला ऍज इट इज ठेवतो मी आता. ऐक, ए बी वेक्टरला. हा जो एसी वेक्टर आहे बच्चा, एसी वेक्टर मी लिहितो ए बी अधिक बीसी. हे बघ, ए बी अधिक बीसी. आता हा जो एडी वेक्टर आहे बेटा, एडी वेक्टर आहे बघ, ए टू डी बघ डायरेक्शन, एडी वेक्टर. तर ह्या एडी वेक्टरला कॅन आय राईट, कॅन आय राईट बी एसी अधिक सीडी? अरे यस और नो बेटा? एसी वेक्टर. अच्छा, एवढा टाइम घालण्यापेक्षा एक काम करू, ए बी अधिक एसी कोण आहे? ए बी अधिक बीसी. त्यात फक्त सीडी ऍड कर ना. सो ए बी अधिक, हे बघ ना बेटा, ए बी अधिक बीसी हा एसी आहे, त्यात फक्त सीडी वेक्टर ऍड कर ना. केला? यस सर. एडीचं प्रकरण झालं. हे बघ ना, एसी झाला, एडी झाला. आता एई बच्चा, हा जो एई आहे, हा जो एई आहे याला मी काय लिहू? एडी अधिक डीई. क्लिअर आहे बेटा? आता एडी कोण आहे? ठीक आहे, प्लस काय लिहू बेटा? ए बी वेक्टर अधिक बीसी वेक्टर अधिक सीडी वेक्टर. हा कोण आहे? एडी अधिक डीई करा, अधिक डीई करा. डन. हा कोण झाला बेटा? ए. लास्ट इज एफ. एफ ला काय ठेवूया? एफ ला क्या लिखा जाए सर? धिस प्लस धिस. अरे सर नो, एफ. अरे काय? हा एई. एई कोण आहे? हा, याच्यामध्ये काय ऍड कर? एफ. ठीक आहे. सो ए बी अधिक बी सी अधिक सी डी अधिक डीई एवढा कोण आहे बेटा? एई. त्यामध्ये एफ ऍड करा, त्यामध्ये एफ ऍड करा. एवढं मोठं झालं, घाबरण्याची याला बघून काही एक गरज नाहीये. अच्छा, मग आता आपण याला सिम्प्लिफाय करण्याकरता हा जो एफ आहे याला ऍक्च्युली इथं उडवणार आहोत. एवढं राडा वाढवायची गरज नाही. थोडस शॉर्ट करतो तुमच्यासाठी मी. प्लस करतो मी कोणता? एफ ऍज इट इज लिहितो. सिंपल. मी फक्त काय केलं, 1 2 3 हे जे मधले तिघ आहेत, 1 2 3 तिघांना पॉलिगॉनल लॉ लावला, म्हणजे ट्रायंगल लॉ, एक्सटेंडेड ट्रायंगल लॉ लावला. अच्छा बेटा लक्ष द्या, आता मी काय करतो,
हा जो एफ आहे ना, एफ आणि सीडी दे बोथ आर सेम. येस ऑर नो बेटा? मग इथं बघ, एबी 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 अँड एबी, आय हॅव 4 एबी, सो आय विल राईट 4 टाइम्स एबी वेक्टर. ऍग्री? बीसी बीसी बीसी, आय हॅव 3 बीसीज, सो बच्चा 3 टाइम्स बीसी वेक्टर. एक सीडी, हा एक सीडी, बेटा आय हॅव 2 टाइम्स सीडी वेक्टर. एकटा उरला डीई, सो डीई वेक्टर अधिक हा जो एफ वेक्टर आहे याला कॅन आय राईट सीडी वेक्टर. काय केलं बेटा? लुक इन द डायग्राम. एफ वेक्टर इज सीडी वेक्टर. रेग्युलर हेक्सागॉन आहे ना बेटा, साइड्स आर सेम, डायरेक्शन्स आर सेम. एफ ला टाकला सीडी. मग बाळा मला इथे बघ, लक्ष दे, माझा एबी आणि हा डीई, दे आर इक्वल अँड अपोजिट. येस ऑर नो? मग मी हा जो डीई आहे याला अपोजिट म्हणजे मायनस एबी करू शकतो का नाही? येस सर. सो बच्चा 4 टाइम्स एबी वेक्टर प्लस 3 टाइम्स बीसी प्लस 2 सीडी आणि हा एक सीडी झाले बच्चा 3 टाइम्स सीडी. आणि हा जो डीई आहे याला काय लिहू? निगेटिव्ह. अरे बघ ना, डीई ला मी बी ए लिहू शकतो ना, परंतु बी ए नाही, निगेटिव्ह केलं तर मायनस ए बी. निगेटिव्ह वेक्टर ना बेटा, मायनस ए बी. व्हॉट इज द रिझन सर? रिझन इज डीई वेक्टर इज निगेटिव्ह ऑफ ए बी वेक्टर. बघणार आहोत दोघांच्या डायरेक्शन अपोजिट. 4 एबी मधून 1 एबी गेला बच्चा, आन्सर इज 3 एबी वेक्टर प्लस 3 बीसी वेक्टर प्लस 3 सीडी वेक्टर. 3 आला कॉमन, कंसात एबी वेक्टर अधिक बीसी वेक्टर अधिक सीडी. ऍग्री? बाळा मला सांग, पुढे थोडं सिम्प्लिफाय करायला जागीची अडचण आली ना. आता बघ, एबी अधिक बीसी कोण आहे बच्चा? एसी. आणि एसी अधिक सीडी कोण आहे बच्चा? एडी. सो सिम्पली कॅन आय राईट दिस इज इक्वल टू 3 टाइम्स एडी वेक्टर. हे बघ बेटा, एबी अधिक बीसी च उत्तर एसी, म्हणजेच हा एसी एबी अधिक एसी आहे. एबी अधिक एसी अधिक सीडी च उत्तर काय? एडी. 3 टाइम्स एडी. बेटा हा जो एडी आहे याचा मिड पॉइंट आहे, म्हणजे मी याला लिहू शकतो का? एडी इज 2 टाइम्स एओ. अरे बघ ना, एओ च्या डबल आहे ना एडी. सो बच्चा 3 इंटू 2 टाइम्स एओ वेक्टर, 3 दुने 6 टाइम्स एओ वेक्टर विच इज आरएचएस. केलं का नाही बेटा प्रूफ? व्हेरी इझी. एक दोनदा प्रॅक्टिस करा, यू विल अंडरस्टँड. बच्चा लक्ष दे, 5th क्वेश्चन इज सेइंग चेक वेदर द वेक्टर्स फर्स्ट, सेकंड अँड थर्ड दे फॉर्म ट्रायंगल ऑर नॉट. बेटा वेक्टर्स ट्रायंगल बनवतात की नाही, याच्यासाठी एखादा जो ट्रायंगल आहे बेटा, बरं का, हे जे 3 वेक्टर्स आहेत यांना एकदा नावं देऊ आपण सिक्वेन्शियली. समजा याचा ए वेक्टर, ह्या बी चा बी वेक्टर आणि सपोज सी चा पोझिशन वेक्टर सी वेक्टर. बेटा हे तिघं ट्रायंगल कधी करतील? व्हेन एक काम करू ना आपण, एवढं वाढवण्यापेक्षा या तिघांची नावं देऊ, ए वेक्टर बी वेक्टर अँड सी वेक्टर. एकदा ऐका, ए वेक्टर बी वेक्टर आणि सी वेक्टर. ए इज 2 2 3. क्लिअर बेटा? बी इज -3 3 2. अँड युअर सी इज दिस 3 i cap plus 4 k cap. हे बघ बाळा, जे 3 वेक्टर आहेत ते ए बी सी आहेत. 3 वेक्टर्स विल बी 3 साइड्स ऑफ द ट्रायंगल. बघ पॉसिबिलिटी कशी आता, समजा हा ए वेक्टर, त्याच्या पुढे बी वेक्टर अँड ए अधिक बी. बघ ना, एका पुढे एक. आन्सर विल बी दिस सी वेक्टर. एक तर दिस इज दी पॉसिबिलिटी नंबर 1, केस फर्स्ट. ठीक आहे ना? आपण काय म्हणू बेटा? केस फर्स्ट. ए वेक्टर प्लस बी वेक्टर येतंय का बघूया आपण. सी वेक्टर, राईट? ए वेक्टर, अच्छा, किंवा असं लिहितो मी सी वेक्टर, बरं का, केस फर्स्ट. सी वेक्टर इज ए प्लस बी.
ए प्लस बी. चेक करू आपण. ए प्लस काय म्हणू आपण, चेक करू. चला, ए अधिक बी ची बेरीज सी येते का? सो ए अधिक बी करा बरं. ए अधिक बी 2 - 3 झाले मायनस आय कॅप. 2 आणि 3 झाले बच्चा 5 जे कॅप. 3 आणि 2 झाले 5 के कॅप. ए प्लस बी सी आहे का? नाहीये. अरे सो नो. हिअर सी वेक्टर इज नॉट इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर. ही केस फ्लॉप गेली आपली. केस नंबर सेकंड. बेटा दुसरी केस काय असेल? ए आणि बी ची बेरीज सी ने आली. मग एक काम करू ना आपण, ए याला म्हणू सी, ए अधिक सी च उत्तर बी हे तरी जमायला पाहिजे. सो ए अधिक सी अधिक बी म्हणजे बी वेक्टर ला ए अधिक सी हे तरी जमलं पाहिजे, तरच ते ट्रायंगल फॉर्म करतील. अच्छा, मग आता ए अधिक सी काढ बरं बेटा. ए अधिक सी, हे बघ ए अधिक सी 2 आणि 3 5 आय कॅप. 2 इथं जे नाहीये सो आन्सर इज 2 ओनली. हा 3 आणि हा 4 7 के. सो बच्चा इट्स लाईक 7 के कॅप. गेटिंग? मला सांग बाळा, ए अधिक सी हा बी आहे का? हे बघ ना, बी हा आहे, नाहीये ना. सो बी वेक्टर नॉट इक्वल टू ए वेक्टर प्लस सी वेक्टर. आता केस 3 चेक करू आपण. हे तरी जमलं पाहिजे. कोणतं? बी अधिक सी ए जमलं पाहिजे. समजा हा बी हा ए च उत्तराला काय पाहिजे? सी. सी इज बी प्लस ए, म्हणजे इथं हीच केस झाली बेटा. ए इज बी प्लस सी असं जमलं पाहिजे. ए इज बी अधिक सी असं जमलं पाहिजे. सी इज ए प्लस बी, बी इज ए प्लस सी, बी झाला सी झाला. आता ए विल बी बी प्लस सी असं तरी जमलं पाहिजे. गेटिंग? चलो, सो ए इज बी प्लस सी हे असं तरी जमलं पाहिजे. मग चला बी प्लस सी काढा. बी प्लस सी कर बरं. बी प्लस सी -3 + 3 डिस्काउंट गेले 4. अच्छा अच्छा, जे 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 एकटाच आहे ना हा 3 जे. सो 3 जे कॅप. क्लिअर आहे बेटा? हा 2 आणि हा 4 झाले 6 के कॅप. सो बच्चा व्हॉट इज माय ऑब्झर्वेशन इज, हा जो ए वेक्टर आहे हा आला का बी प्लस सी? नाही आला. सो हिअर ए वेक्टर इज नॉट इक्वल टू बी प्लस सी. देअरफॉर काय म्हणू रे? ए वेक्टर, बी वेक्टर आणि सी वेक्टर कांट फॉर्म, हे तयार करूच शकत नाहीत. कांट फॉर्म ट्रायंगल. ट्रायंगल होऊ शकत नाही, कारण तिन्ही केस फ्लॉप गेल्या. बेटा 7th क्वेश्चन इज सेइंग फाइंड डिस्टन्स फ्रॉम दिस पर्टिक्युलर पॉइंट टू इच. ह्या पॉइंटचं XY पासूनचं, XY प्लेन पासूनचं डिस्टन्स. आता हे फील आपण मगाशी ऑलरेडी घेतला होता नाही का? XY पासूनचं डिस्टन्स विल बी झेड. म्हणजेच फर्स्ट आन्सर किती येईल बेटा? 6. कॅन आय राईट झेड इज इक्वल टू 6? यस. तुला कळण्यासाठी हा. सेकंड, वाय झेड प्लेन पासून x इज इक्वल टू 4, राईट. थर्ड एक्स झेड प्लेन पासून डिस्टन्स विल बी वाय. निगेटिव्ह नाही करायचं, डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह. झालं. चला फोर्थ, एक्स ऍक्सिस पासून काय बोलले बेटा? दॅट डिस्टन्स इज इक्वल टू अंडर रूट काय रे बेटा? एक्स पासून वाय स्क्वेअर प्लस, अरे बोलो, झेड स्क्वेअर म्हणजेच अंडर रूट. वाय किती आहे? -2 प्लस झेड म्हणजे किती बेटा? 6 चा स्क्वेअर अंडर रूट 4 प्लस 36 म्हणजेच रूट किती? 40. फिफ्थ वन, फ्रॉम वाय एक्सिस डिस्टन्स विल बी अंडर रूट काय होईल वाय पासून
अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर म्हणजेच अंडर रूट एक्सचा स्क्वेअर 4चा लिहू का डायरेक्ट 16 वायचा 4 रूट ऑफ 20 5 चूक 20 करून 2 रूट 5 लिहिलं तरी इट इज ओके. याला काय लिहू शकतो 40 ला 4 10 40 सो 2 रूट 10 याला काय लिहू शकतो 4 25 सो 2 रूट 5 क्लिअर आहे बेटा. अँड लास्ट वन 6th वन फ्रॉम झेड ऍक्सिस मी लिहितो डी इज अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. 5th वॉज वाय. थोडं चुकलं. 5th अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर करायला पाहिजे ना फ्रॉम वाय. सो 6चा 36 36 आणि 16 किती झाले 6 6 12 चला 1 52 रूट ऑफ 52 13 चौक 52 सो 2 रूट 13 झालं. आता अंडर रूट एक्सचा स्क्वेअर म्हणजे 4चा 16 वायचा म्हणजे 36 4 4 20 20 ला 5 चौक 20 म्हणजेच 2 रूट 5. घ्या स्क्रीनशॉट. व्हेरी इझी क्वेश्चन इट वॉज. बेटा 9th क्वेश्चन इज सेइंग फाइंड एरिया ऑफ द ट्रायंगल. इंटरेस्टिंग क्वेश्चन. 3 मला व्हर्टायसेस दिलेले आहेत. समजा एक ट्रायंगल आहे ए बी सी. ठीक आहे. ए चे कोऑर्डिनेट्स आपण म्हणू 1 1 0 बी चे 1 0 1 सी चे 0 1 1. ऍग्री. बेटा याचा एरिया काढायचा आहे तर 1/2 इंटू बेस इंटू हाईट हा एक ऑप्शन आहे. तुम्ही 3 कोऑर्डिनेट्स असताना युजिंग डिटर्मिनंट सुद्धा करू शकता. 1/2 डिटर्मिनंट x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1 3 कॉलम्स आणि वेक्टरच्या फॉर्म मध्ये करायचे कारण आपला चॅप्टर वेक्टर आहे. मग एक काम करू आपण अगोदर ए बी वेक्टर काढू बच्चा. अच्छा मग आता एचा पोझिशन वेक्टर लिहू ना आपण एकदा. ए वेक्टर काय होईल बेटा 1 आय कॅप प्लस 1 जे कॅप प्लस 0 के कॅप म्हणजेच आय कॅप प्लस जे कॅप. ठीक आहे. अच्छा प्लस 0 के कॅप लिहायचं लिहा काही अडचण नाही. चला याची लिहा. बी चा पोझिशन वेक्टर काय होईल बेटा 1 आय कॅप म्हणजेच आय कॅप अधिक 0 जे कॅप अधिक 1 के कॅप म्हणजेच बच्चा के कॅप. चला सी ची लिहा. सी चा पोझिशन वेक्टर विल बी 0 आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. ऍग्री. येस सर. चला ए बी वेक्टर काढ म्हणजे आपण लेंथ काढू ना टेच एक टेज एक टेज एक तिन्ही लेंथ काढू आपण. सो ए बी वेक्टर लागेल मग मॅग्निट्यूड ना बेटा. ए बी वेक्टर मी मगाशी शिकवलं बी वेक्टर मायनस ए वेक्टर दिस मायनस दिस. आय मधून आय गेला 0 आय कॅप 0 मधून जे गेला मायनस जे कॅप के मधून 0 गेला प्लस के कॅप. ऍग्री. हा झाला ए बी वेक्टर. मग ए बी वेक्टरचा मॅग्निट्यूड काय होईल रे बेटा नाही का याचा मॅग्निट्यूड विल बी अंडर रूट 0चा स्क्वेअर अधिक -1चा स्क्वेअर 1चा स्क्वेअर. हे बघ कुठल्याही वेक्टरचं मॅग्निट्यूड काढताना काय करायचं रूट मध्ये हे वाक्य मराठीत लिहून घ्यायचं असेल तर रूट मध्ये अंडर रूट आय कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस जे कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस के कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर. आपण मग अशी हे ऑलरेडी पाहिलेलं आहे. सो बच्चा रूट मध्ये 0चा 0 -1चा 1 1चा 1 रूट 2 किती आली बच्चा रूट 2. ही साइड किती आली रूट 2. मला ही पाहिजे हाईट पाहिजे की नाही आपण एकदा काढून घेऊ सगळं. ए बी वेक्टर. आता काय काढू बेटा बी सी वेक्टर. काय बोलले सी मायनस बी आहे की नाही पोझिशन वेक्टर ऑफ सेकंड मायनस पोझिशन वेक्टर ऑफ फर्स्ट. सी मधून बी वजा करा 0तून 1 गेला मायनस आय कॅप जे मधून 0 गेला म्हणजे प्लस जे कॅप के मधून के गेला सुखी झाला 0 के कॅप. हा जो बीसी वेक्टर आहे याचं मॅग्निट्यूड म्हणजेच त्याची लेंथ विल बी अंडर रूट -1चा स्क्वेअर प्लस हे बघ ना बेटा 1चा स्क्वेअर आहे शून्याचा तर काही विषयच नाही. सो रूट मध्ये 1 अधिक 1 म्हणजेच पुन्हा एकदा बच्चा ते आलं रूट 2. चला आता एसी काढू आपण. एसी वेक्टर विल बी सी वेक्टर मायनस ए वेक्टर नाही का सेकंडचा मायनस फर्स्टचा सी मायनस ए 0तून 1 गेला आय विल राईट बेटा मायनस आय कॅप जे मधून जे गेला 0 जे कॅप के मधून के गेला अच्छा एका के मधून 0 के गेला बेटा म्हणजे प्लस के कॅप.
हा जो एसी वेक्टर आहे याचा मॅग्निट्यूड म्हणजे काय रूट मध्ये -1चा स्क्वेअर अधिक +1चा स्क्वेअर, शून्याचा तर शून्यच आहे. सो बच्चा रूट मध्ये 1 + 1 √2. ऐंक काय झालं √2 बेटा, ही पण √2 ही पण √2. हा ऍक्च्युली कोण आहे? इट्स इक्विलॅटरल ट्रायंगल. स्क्रीनशॉट घ्या. ऍक्च्युली काय भेटला बाळा? हा इक्विलॅटरल ट्रायंगल. मग क्या किया जाए सर? आता मला साइड्स भेटल्या. आता मी काय करतो? थोडी जॉमेट्री अप्लाय करतो. 1/2 इंटू बेस याला म्हणतो आणि हाईट हे बघ ही काढून घेऊ ना आपण हाईट. आहे की नाही? सो कॅन आय से माय ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि मग इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया √3/4 साइड स्क्वेअर. पाठ कर. √3/4 साइड स्क्वेअर. गेटिंग ना बेटा? असं केलं तरी चालतं. एरिया ऑफ काय इक्विलॅटरल ट्रायंगल will be √3/4 टाइम्स साइड स्क्वेअर. ओके, हे पाठ ठेवा, शॉर्टकट आहे. तसंही करू शकतो आपण याला प्रूव्ह, आहे की नाही? व्हेरी बेसिक थिंग. सो एरिया काय होईल बेटा? √3/4 इंटू साइड काय √2 चा स्क्वेअर विल बी 2, है की नाही? 2 दुने 4. सो एरिया विल बी √3/2. आर यू एग्री? स्क्वेअर युनिट. मी तुला असा काढून दाखवतो कसा, बाय युजिंग जॉमेट्री. चल, बेस 1/2 इंटू बेस इंटू हाईट आहे बघ, परपेंडिक्युलर मारला. येस सर. ठीक आहे ना? याचं नाव दे एबीसी, याचं काय म्हणू? यम म्हणू परपेंडिक्युलर. ठीक आहे. अच्छा बेटा, 1/2 इंटू बेस इंटू हाईट इक्विलॅटरल आहे. सो सगळे अँगल 60 डिग्री. सो एरिया of the triangle ABC from the diagram will be 1/2 into base is BC into height is AM. Agree? 1/2 BC is √2, side is √2 into height AM. हाईट कशी काढू बेटा? 60 च्या अपोजिट आहे म्हणजे साइन, त्याला हायपोने गुणा म्हणजे √2 sin 60. I have already taught you the trick. √2 sin 60. Agree? बेटा 1/2 √2 into √2 is 2. Sin 60 is √3/2. हा याला कॅन्सल झाला. फायनली √3/2 युनिट स्क्वेअर किंवा स्क्वेअर युनिट कसं लिहा? आन्सर इज सेम. सो हे पाठ करा डब्बा. क्लिअर आहे बच्चा? बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. शो दॅट फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. ए बी आणि सी कोलिनियर आहेत. आपण मगाशीच पाहिलं. कोलिनियर म्हणजे काय? एका रेषेत. हे बघ ना बेटा, सपोज एका रेषेत ए बी सी असतील तर आपण काय म्हणू शकतो? वन वेक्टर इज द स्केलर मल्टिपल ऑफ अदर वेक्टर. क्लिअर आहे? सो हा जो ए आहे त्याचा पोझिशन वेक्टर काय म्हणू बेटा? ए वेक्टर, छोटा ए वेक्टर, which will be 3i cap plus 2j cap minus 4k cap. जो पॉइंट बी आहे त्याचा पोझिशन वेक्टर बी वेक्टर which is 9i cap plus 8j cap minus 10k cap. सी चा पोझिशन वेक्टर सी वेक्टर which is minus 2i cap minus 3j cap plus k cap. ए बी वेक्टर आणि एसी वेक्टर आपण काढू आता ऍक्च्युली आणि मल्टिपल दाखवू काहीतरी एकमेकाचे. चला ए बी वेक्टर काढ बच्चा. which will be बी मायनस ए. बी मधून ए ला वजा करा. 9 मधून 3 गेले 6 आय कॅप. 8 जे मधून 2 गेले प्लस 6 जे कॅप. -10 मायनस मायनस प्लस 4. प्लीज कॉन्सन्ट्रेट. -10 मायनस करतोय तर मायनस मायनस प्लस 4. -10 आणि +4 मायनस 6k कॅप. हा झाला ए बी वेक्टर. आता आपण एसी वेक्टर काढूया. अच्छा, मग बेटा एसी वेक्टर विल बी सी मायनस बी. सी मायनस ए, व्हेरी सॉरी, सी मायनस ए. सी मधून ए ला वजा करा. सो -2 -3 -5 आय कॅप. this minus this -3 -2 -5 j cap. This minus this 1 k cap minus minus +4 होईल. सो +5 k cap. किटिंग ना बेटा? येस. आता ए बी वेक्टर आणि एसी वेक्टर. मग आता एक काम करू का मी?
इथून -5 कॉमन घेऊ का? एसी वेक्टर -5 -5 कॉमन घेतला तर हा काय होईल? -5 ने भागला हा झाला +1 के कॅप, आपलं +1 आय कॅप. -5 ने भागला हा झाला प्लस जे कॅप. -5 ने भागला आला मायनस के कॅप. गेटिंग? हा जो एबी वेक्टर आहे याच्यातून मी 6 कॉमन घेऊ का? एबी वेक्टर कंसात करेल आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप. आर यू एग्री? व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? एसी आणि एबी मध्ये दिस पर्टिक्युलर फॅक्टर इज कॉमन. येस ऑर नो? अच्छा. मग आता मी याला असं म्हणू का? एबी वेक्टर अपॉन 6 विल बी आय कॅप प्लस जे कॅप प्लस मायनस के कॅप. एग्री? 6 फक्त इथं भागिलेलं घेतलं. आणि आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप मी याला म्हणतो 1 आणि याला असं म्हणू का पुट इन 1. आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅपच्या ऐवजी बघा आता काय लिहितो मी? एसी वेक्टर विल बी -5 इंटू काय लिहू? एबी वेक्टर अपॉन 6 म्हणजेच -5/6 टाइम्स एबी वेक्टर. मायनस साइन म्हणजे काय? अपोजिट डायरेक्शन भागी. मग आता एसी वेक्टर इज basically scalar multiple of AB vector. Therefore, AC vector is parallel to AB vector. Ha first point implies A, B, C. These points are बच्चा काय? Collinear. These points are collinear. Screenshot घ्या. मला 12वा क्वेश्चन सांगतो. If the vectors this अजून राहिलेले राहिले. बेटा हा पहिला वेक्टर आणि हा दुसरा वेक्टर कोलिनियर आहे बच्चा. दे हॅव गिवन कोलिनियर. म्हणजे आपल्याला माहिती आहे 1 इज द स्केलर मल्टिपल ऑफ ऑदर. येस ऑर नो? विच मीन्स समजा हा ए वेक्टर आहे हा बी वेक्टर आहे. अरे येस ऑर नो? ए वेक्टर इज 2 आय कॅप मायनस क्यू जे कॅप अशा नाव देऊ ना आपण अधिक 3 के कॅप. त्याला म्हणू बी वेक्टर इज 4 आय कॅप मायनस 5 जे कॅप plus 6 k cap. Now they are collinear, which means A vector is parallel to B vector. Parallel म्हणजेच collinear आहे की नाही? Therefore, A vector is some multiple of the B vector. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. म्हणजेच 2i cap minus qj cap अधिक 3k cap is t times एक multiple times B vector which is 4 minus 5 6. Okay, which is equal to t into 4 will be 4t I cap minus 5t j cap है की नाही? आणि लास्ट प्लस 60 के कॅप. ठीक आहे. चला इक्वेट करा. इक्वेट कोएफिशिएंट्स ऑफ I cap, J cap and K cap. अरे yes or no बेटा? Two vectors are equal now. Equate करा. So 2 will be 40. Minus Q will be minus 5t. And third equality 3 will be 60. कोणतीही एक इक्वॅलिटी वापरा. We will get value of t 2/4 म्हणजेच 1/2. Agree? And Q will be 5. अच्छा minus Q is -5 म्हणजेच Q is 5. आपल्याला ते बोलले होते फक्त Q काढा. काय बोलले बच्चा? Q काढा. गेटिंग? बच्चा दे हॅव गिवन 4 पॉइंट्स ए बी सी डी म्हणतायत कोप्लेनर म्हणजे एका प्लेन मध्ये आहेत का? एखाद्या प्लेन मध्ये 4 पॉइंटने असणे. त्यासाठी काय करावं लागेल मला? एबी एसी एडी काढू आणि एक जण दुसऱ्या दोघांचं कॉम्बिनेशन दाखवू. दिसला तर कोप्लेनर अदरवाइज नॉट. चला ए आणि बी आहे. सो एचा पोझिशन वेक्टर आय विल राईट ए वेक्टर विच इज आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप.
B चा पोझिशन वेक्टर I will write minus I cap plus J cap plus K cap. Agree? C चा C vector will be I cap plus J cap plus K cap. D चा 2I cap minus 3J cap plus 4K cap. Agree बेटा? आता काय करायचं मला? AB वेक्टर काढतो मी. Which is B minus A. B मधून A ला वजा करा. Minus I cap minus 2I cap. J cap minus of minus plus J cap is plus 2J cap. K मधून K गेला, विषय संपला त्याचा. ठीक आहे ना? दिस इज माय AB वेक्टर. आता काढतो बेटा मी AB झाला. A C नंतर AD. C minus A. C minus A. C मधून A वजा करा. I मधून I गेला उडाला. J minus of minus plus J will be 2J cap. K मधून K गेला उडाला. फक्त 2J cap आला. AB AC आता AD काढा. So बच्चा that AD vector is T vector minus A vector. पुढेच लिहितो हा. D मधून A ला वजा करा. 2 मधून 1 गेला I cap. minus 3J cap minus plus J cap. So minus 3 आणि plus 1 will be minus 2J cap. 4 मधून 1 गेला will be plus 3K cap. ओके. आता AB, AC आणि ED हे जे 3 वेक्टर्स आहेत. AB ला AC आणि ED चं कॉम्बिनेशन एक पहिल्या एकाला दुसऱ्या दोघांचं. ठीक आहे ना? मी कन्सेप्ट लिहितो. 3 vectors are coplanar if any one is combination of other two. Okay beta, let's check. consider कर AB vector as T1 एक मल्टिपल घेतला मी T1 times AC vector plus T2 times ED vector. बघ T1 आणि T2 च्या युनिक व्हॅल्यू येतात का? बघू आता आपण बरं का. AB वेक्टर चला इज इक्वल टू करू आपण T1 टाइम्स एकदा व्हॅल्यू पुट करू ना. T1 टाइम्स AC हे बघ AC 2J cap प्लस T2 टाइम्स ED ला टाकून दे बाळा I cap मायनस 2J cap प्लस 3K cap. सोडो बरोबर ब्रॅकेट 2 into T1 काय झालं बेटा J cap. इथं सोडो प्लस T2 I cap minus 2 times T2 J cap plus 3 times T2 K cap, which means T2 I cap. ओके. J cap वाला हा आणि हा बर का. मग 2 T1 minus 2 T2 राईट. असं तुम्ही प्लस 2 T1 minus 2 T2 J cap. बघ ना बाळा J cap कॉमन घे तर 2 T1 minus 2 T2 झालं. ओके सर. आणि K वाला एकटाच आहे. सो प्लस 3 T2 काय रे बेटा K cap. चला स्क्रीनशॉट घ्या. डावी साईड पुस्तक. आता बाळा लक्ष दे. तो जो AB वेक्टर आहे आपला त्याची व्हॅल्यू टाकून दे ना. AB वेक्टर सगळंच पुसल्यामुळे माझा तो गेला. AB वॉज minus 2I cap plus 2J cap आहे का नाही प्लस 2J cap. ऍग्री ना बेटा. हा AB वेक्टर. चला इक्वेट करा. I with I J with J. K नाहीचे म्हणजे त्याला 0 करायचं. ठीक आहे. अच्छा I चा I सोबत इक्वेट केला. कुठे गेलो मी I चा विथ I J चा विथ J. ओके बेटा. चला करा इक्वेट. सो हिअर I कॅपचा इथे -2 आहे इज इक्वल टू इकडच्या I कॅपचा हाय T2 राईट. अच्छा अँड
इथे जे कॅपचा 2 आहे, इथल्या जे कॅपचा 2t1 मायनस 2t2 मायनस 2t2 कॉमा लिहितो. अँड तिसरी इक्वॅलिटी इथं जे के नाहीच आहे, म्हणजे 0 इज इक्वल टू 3t2. इथून मला t2 भेटतोय -2 आणि दॅट इज t2 इज इक्वल टू 0 भागिले 3 0. नॉट पॉस म्हणजे ऍक्च्युली काय नाव t2 इज -2 and t2 is 0 is not possible, is not possible at same time. Therefore ते जस्टिफाय करा बोलले ते, hence this is the reason की they are not coplanar. Therefore points A, B, C and D are not coplanar. Clear है बेटा? Today we will stop here. बाकीचे सम्स एक दोन उरलेत ते होमवर्क लागता. Getting?